नमस्कार. आज मी तयार करत आहे आंब्याचा शिरा. तर इथे मी रवा भाजत ठेवलेला आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, छान भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये घरगुती तूप चांगलं 2 ते 3 चमचे टाकून घेतलं. रवा भिजेपर्यंत मी तूप टाकून घेतलं आणि तुपामध्येच रवा भाजून घेत आहे. छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत. तर ह्यातला गर काढून घेणार आहे. इथे बघू शकता छान पिकलेले आंबे आहेत आणि 5-6 वेलचीचे दाणे काढून घ्यायचे आहेत. वेलची टाकणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने मी आंब्याचं शिरा बनवणार आहे. तर इथे तुपावर छान भाजून झालेला आहे. इथे मी आंब्याचं गर छानपैकी काढून घेत आहे. इथे सुरीने मी छान असे काप दिलेले आहेत आणि गर रव्यामध्ये टाकून घेतला. रवा छान तुपावर परतून घेतलेला आहे, छानपैकी भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गर टाकून घेतला. गर लगेचच, कारण पिकलेल्या आंब्याचं लगेचच गर स्मॅश होतं आणि मी वाटलेली वेलची पण टाकून घेतली. वेलचीचा सुद्धा खूप छान असा वास येतो आहे आणि आपला नॅचरली रंग शिऱ्याला आलेला आहे. तर बघू शकता. आणि इथे मी गरम पाणी टाकून घेत आहे. इथे मी दूध वापरत नाही, तर दूध वापरल्याने दूध फाटू शकतो आणि शिऱ्याचा रंगसुद्धा बदलू शकतो. तर इथे आपल्याला नॅचरली आंब्याचाच शिरा बनवायचा आहे. छानपैकी हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण आंब्याचा गर एकजीव झालेला आहे. तर इथे मी 5 मिनिट झाकण ठेवून देणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आंब्याचा शिरा अगदी छान नॅचरली. इथे मी ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकलेले नाही, फक्त आंब्याचं गर, तूप आणि रवा यावरच आणि छान असा देवाच्या प्रसादासारखा छान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता सुटसुटीत आणि छान असा वास आलेला आहे आणि चवसुद्धा ह्या आंब्याच्या शिऱ्याची खूप सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा तुम्ही. तर बघा, खूप सुंदर असा शिरा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. असा छान मी पळसाच्या पानावर हा शिरा छान असा केशरी रंग आलेला आहे, नॅचरली रंग आणि आंब्याचं कलर. तोपर्यंत बाय बाय.